महाराष्ट्रातल्या विशेषतः दक्षिण महाराष्ट्रातले अनेक साखर कारखाने त्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हायची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी त्यांच्या सूचनेनुसार त्यांचं एक बैठक या ठिकाणी आहे. जवळपास 300 लोक या ठिकाणी येतील. त्यांच्यासमोर एक संच बांधलं जाईल आणि हा एक क्रांतिकारक निर्णय हा राबवायची प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू होईल. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान मराठवाडा ते विदर्भ येथील 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे. या सगळे शेतीशी संदर्भात झालं. आज आकडेवारी एक समोर आलेली आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात. चिंताजनक आकडेवारी आहे. 2706 मराठवाडा ते विदर्भ. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भाचे काही जिल्हे लाईक यवतमाळ, अमरावती किंवा नगरमध्ये मराठवाड्यामध्ये बीड अशा काही जिल्ह्याच्या संबंधीची जी माहिती मिळते ती चिंताजनक आहे. आम्हाला लोकांच्याकडं याचा थोडीवर माहिती कळल्यावर आम्ही त्याची ठिकठिकाणची माहिती एकत्रित करतो आणि केंद्र सरकारची याबद्दल एखादी धोरण आखावं. त्यांनी याला मदत करण्याच्यासाठी काही नीती ठरवावी हा आग्रह आम्ही धरणार आहोत. उद्या त्याला सोमवारी पार्लमेंट सुरू होईल. त्यानंतर या कामात लक्ष घातलं जाईल. काही दिवसानंतर माळेगाव सहकारी कारखान्याची निवडणूक लागणार आहे. तुम्ही कारखान्याच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालणार आहे कारण आता थोड्या वेळापूर्वीच काही जणांनी तुमची भेट देखील घेतली. असं की निवडणुका होत असतात, लोक भेटत असतात. त्याच्यात मी व्यक्तीच्या काय करायचं हे काही ठरवलं नाही. माझं लक्ष बाकीचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे. सर, राज्यातलं वातावरण सध्या धार्मिक होताना दिसतंय. होळीवरून हिंदू मुस्लिम होताना दिसतं आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील यांचं सातत्यानं अपमान होतं. राहुल सोलापूरकर असतील, इतर बऱ्याचशा लोकांकडनं पण कारवाई होताना. असं की हे सरसकट राज्याचं वातावरण असलंय असं काही मी मान्य करणार नाही. पण काही ठिकाणी परिस्थिती थोडी बिघडली तर त्याचा गैरफायदा घेणारे काही घटक अचानक सामोरं जायचा निकाल राज्य सरकारने घ्यावा, सक्त भूमिका घ्यावी. सत्तेचा गैरवापर आणि लोकांच्या मध्ये जात आणि धर्म याच्यातून अंतर हे कोणी वाढवायचा प्रयत्न करत असेल तर राज्य सरकारला वाघ्याची भूमिका घेत आहे. सर, राजकीय प्रश्न आता जयंत पाटलांनी काल तुमची भेट घेतलेली आहे. ते नाराज आहेत अशी चर्चा होती. त्यांच्या वक्तव्यावरनं पण वेगवेगळे अर्थ काढले जात होते. त्यांनी उत्तर दिले. आज तुम्ही छापलंय त्यांचं उत्तर आज छापलंय आणि त्यांनी ते उत्तर बारामतीला दिलं. माणिकराव कोकाटेंसंदर्भात प्रश्न आहे की कोर्टानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे परंतु ते निरीक्षण नोंदवले की पुन्हा एकदा निवडणुका होऊ नयेत. खर्च वाढला असता म्हणून त्यांना दिलेली स्थगिती ही केलेली. नाशिक कोर्टानं हे जे आहे ते निरीक्षण नोंदवले. कसं बसलं? मला काय माहिती नाही. या गोष्टीत मी काही घालत नाही. स्थानिक लोकांनी विचार. साहेब, मल्हार झटका आणि या सर्टिफिकेटवरून वाद निर्माण झालेला आहे. जेजुरीच्या विश्वस्तांचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा राज्याच्या सोबत प्रश्न दुसरे आहेत का नाही हे काही राष्ट्रीय प्रश्न.